नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 2 मधील चौथा प्रश्न बघणार आहोत. यापूर्वीचे गणित आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तो व्हिडिओ अगोदर सर्वप्रथम बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही या व्हिडिओला सुरुवात करा. तर बघा, हा काय प्रश्न आहे आपला. 5m - 3n बरोबर 19 आणि m - 6n बरोबर -7. तर या ठिकाणी आपल्याला यांचे सहगुणक mचे सुद्धा सहगुणक समान नाहीत आणि nचे सुद्धा सहगुणक समान नाहीत. तर सर्वप्रथम आपल्याला सहगुणक समान करून घ्यायचे आणि सहगुणक समान करून घेण्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे जर आपल्याला mचे सहगुणक समान करून घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला समीकरण 1 ला 1 ने व समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, समीकरण 1 ला 1 ने गुणल्यानंतर 5m - 3n बरोबर 19 म्हणजेच जशाल तसं आपलं उत्तर येईल. आणि त्यानंतर समीकरण 2 ला 5 ने गुणल्यानंतर आपलं काय उत्तर येईल बघा. 5 × 5 म्हणजेच 5m वजा 5 × 30 म्हणजेच वजा 30n आणि 5 × 7 = 35 म्हणजेच वजा 35. हे आपलं झालं आहे समीकरण 3 आणि समीकरण 4. त्यानंतर आता समीकरण 3 आणि 4 मध्ये बघा आपल्याला mचे सहगुणक समान दिसत आहेत. म्हणजेच आपण हे उदाहरण आता सोडवू शकतो. या ठिकाणी सहगुणक पण समान आहेत आणि त्यांच्या समोरची चिन्हे सुद्धा समान आहेत. तर आपल्या या गणितामध्ये आपलं नियम क्रमांक 1 काम करतो. आपला नियम क्रमांक 2 काम करतो. म्हणजेच आपण यांची वजाबाकी करू शकतो. त्यासाठी वजाबाकी करण्यासाठी आपण सर्वप्रथम समीकरण 3 आणि समीकरण 4 लिहून घेतलं. त्यानंतर वजाबाकी करत असताना आपण चिन्हांची अदलाबदल करत असतो. म्हणून या ठिकाणी अधिक होतं, या ठिकाणी आपण वजा घेतलंय. त्यानंतर इथे सुद्धा वजा होतं, त्या ठिकाणी आपण अधिक घेतलंय आणि या ठिकाणी वजा होतं, त्या ठिकाणी आपण अधिक घेतलंय. तर वजाबाकी करत असताना यांचे उत्तर 0 येते, म्हणून आपण त्याला डायरेक्ट कट करू शकतो. म्हणून आपण त्याला डायरेक्टली कट केलंय. आणि त्यानंतर 30n मधून 3 गेले म्हणजेच आपले राहिले 27n बरोबर 35 मधून 35 आणि 19 ची बेरीज करावी लागेल आपल्याला या ठिकाणी, कारण चिन्ह समान आहेत. 35 आणि 19 झाले 54. त्याचबरोबर 27 या ठिकाणी n सोबत गुणाकाराच्या रूपात आहेत. तेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकाराच्या रूपात येतील. म्हणूनच n बरोबर 54 भागिले 27 आणि n बरोबर 2. आपली n ची किंमत आलेली आहे. परंतु आता आपल्याला m ची किंमत काढायची आहे. त्यासाठी आपण n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवल्यानंतर आपलं समीकरण कसं तयार होईल बघा. m वजा 6 गुणिले 2 यांच्या जागी 2 घेतले बरोबर वजा 7. m वजा 6 गुणिले 2 उत्तर आलं 12 बरोबर वजा 7. m बरोबर या ठिकाणी 12 हे वजा होते, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते अधिक होतील. म्हणूनच m बरोबर वजा 7 अधिक 12. ऋण आणि या ठिकाणी ऋण चिन्ह आहे आणि या ठिकाणी धन चिन्ह आहे. म्हणजे ऋण धन यांची क्रिया काय होत असते, वजाबाकीची. म्हणजेच 12 मधून 7 गेले, उत्तर आलं आपलं 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे जिथं अधिक चिन्ह असणार आहे म्हणून आपण इथे चिन्ह दिलेलं नाहीये. तर बघा, या अशा प्रकारे आपली m आणि n च्या किमती निघाल्या आहेत. m ची किंमत बरोबर 5 आणि n ची किंमत बरोबर 2. त्याचबरोबर बघा आपला प्रश्न क्रमांक 5 बघूयात. 5 मध्ये काय दिलंय, 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. तर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी इथे सुद्धा आपण त्यांना क्रमांक देऊन घेतलेत आणि इथे आपल्याला असं कळतंय की x चे सुद्धा सहगुणक समान नाही आहेत आणि y चे सुद्धा सहगुणक समान नाही आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला ते सहगुणक समान करून घेण्यासाठी आपण समीकरण 1 ला 5 ने गुणू, कारण आपल्याला y चे सहगुणक समान करायचे आहेत. आणि समीकरण 2 ला 2 ने गुणू. तर बघा, आपण समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे. त्या ठिकाणी आपले समीकरण 3 आणि समीकरण 4 हे तयार झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला y चे सहगुणक
समान करायचे होते ते आपले समान झालेले आहेत आणि त्यासमोरील चिन्हसुद्धा समान आहेत. त्यामुळे आपण यांची समीकरण 3 व समीकरण 4ची म्हणजेच वजाबाकी करू. आता वजाबाकी करत असताना आपण सर्वप्रथम चिन्हांच्या आतला बदल करत असतो, तर ते आपण या ठिकाणी करून घेतलेले. म्हणजे या ठिकाणी अधिक होतं इथे वजा, या ठिकाणी पण अधिक होतं इथे वजा आणि या ठिकाणी सुद्धा अधिक होतं म्हणून इथे आपण वजा चिन्ह घेतलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी सुद्धा वजा आहे. या ठिकाणी अधिक आणि या ठिकाणी वजा आहे, त्यामुळे आपण यांची वजाबाकीची क्रिया करणार आहोत. तर आपलं उत्तर आलेलं आहे अधिक 23x. त्याचबरोबर यांची क्रिया केल्यानंतर आपलं उत्तर येतं 0, म्हणून आपण याला कटसुद्धा करू शकतो किंवा इथे 0 लिहू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी पण ऋणचिन्ह आहे आणि या ठिकाणी सुद्धा ऋणचिन्ह आहे. तर ऋण ऋण धन होत असतं, म्हणजेच आपण यांची बेरीज केली. 25 आणि 18 झाले 23 आणि यापैकी दोन्हीपैकी एकाच चिन्ह म्हणजेच वजा चिन्ह आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर आता 23 हे 1 सोबत गुणाकाराच्या रूपात आहे, तेच आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार आहेत, म्हणजेच ते या ठिकाणी आता भागाकाराच्या रूपात येतील. म्हणजेच आता x बरोबर वजा 23 भागिले अधिक 23 आणि x बरोबर 23 एक 23 आणि 23 एक 23 म्हणजेच वजा 1 भागिले 1 उत्तर आपलं आलं x बरोबर 1. आता x बरोबर 1ची जर किंमत मिळाली, वजा 1 किंमत मिळाली, पण आता आपल्याला y ची किंमत काढायची. तर y ची किंमत काढण्यासाठी आपण x बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून बघू. आता समीकरण 2 काय आहे आपलं, x अधिक 5y बरोबर 4. आता वजा 1 ही किंमत आपल्याला x च्या ठिकाणी ठेवायची होती, म्हणून आपण इथे लिहिलंय वजा 1 अधिक 5y बरोबर 4 आणि 5y बरोबर 4 अधिक 1, कारण या ठिकाणी 1 हे वजा होते आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे ते झालेले आहेत अधिक. बरोबर 5y बरोबर 4 अधिक 1 5, y बरोबर 5/5 म्हणजेच 1/1 आणि y बरोबर 1. या ठिकाणी आपल्याला x आणि y ची किमती मिळालेल्या आहेत. x ची किंमत आहे वजा 1 आणि y ची किंमत आहे 1.